वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. वाईट काम करण्याची बुद्धी त्याच वेळेला माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होते की त्याचं नशीब फुटतंय, त्याचं पाप उदयाला येतं. पाप तुका म्हणे जेव्हा फुटते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. एरवी अशी वाईट बुद्धी कधी निर्माण होणार नाही. भगवंताची कृपा झाली सद्बुद्धी निर्माण होती. आपल्याला चांगली बुद्धी होत असेल समजावं क्षणोक्षणाला ही भगवंताची कृपा आहे. मला पंढरीला यावं वाटलं, ही कृपा, ही सद्बुद्धी, बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती, आठविता चित्ती काय नव्हे. काय परमात्म्याचे संबंध आपल्या जीवनामधल्या एक एक शुभ पैलूंशी परमात्म्याचं नातं आहे. चांगलं जेवढं घडत असेल ते परमात्म्याच्या कृपेमुळे घडतं. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव काय कडिकाळाचा भेव. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती, तो हा देवाचाही देव काय कडिकाळाचा भेव. तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज, तो हा देवाचाही देव काय कडिकाळाचा भेव. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू लढीवाळ नामा विठोबाचा दास, तयाचे चरणा दंडवत. भक्त शिरोमणी लाडका डिंगर, आवडता फार विठोबाचा. लढीवाळ नामा विठोबाचा दास, तयाचे चरणा दंडवत. विठ्ठला दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव काय कडिकाळाचा भेव. जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा गाथ्यामध्ये पंढरी महात्म्य वर्णन करणारा असा भंग आहे. पंढरी क्षेत्रामध्ये आणि भक्तवर्य नामदेव महाराजांच्या दरबारामध्ये ही आपली सेवा, हे अनुष्ठान चालू आहे. आणि त्याच संदर्भामधून
पंढरीचा महिमा वर्णन करावा, पंढरीच्या देवाचा महिमा वर्णन करावा आणि पंढरीमध्ये ज्या संतांनी देवाला मोठं केलं त्यांचा महिमा वर्णन करावा, या दृष्टीनं म्हणून हा अभंग घेतलाय. विठ्ठल विठ्ठल. त्याचा पंढरी वास जगद्गुरु तुकोबाराय. पंढरीचा महिमा वर्णन करताना आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव, काय कडी काळाचा भेव. देवादिदेव भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करण्याचा हेतू आहे. पण पंढरीचा महिमा असा आहे, पंढरीमध्ये एकटा देव नाही. पंढरीचं वैभव फार मोठं आहे महाराज. इथे संतांचाही मोठा महिमा आहे. एका हिंदीमध्ये महात्म्यांनी म्हटलं आहे, भगवान तो पीठ पर खड़े हैं, ठाडे पीठ पर निकट कटी पर कर पीतांबरधारी, शंख चक्र दो हाथ विराजे गोवर्धन गिरधारी. भीमा के तट निकट पंढरपुर अजब क्षेत्र सुखदाई, टाळ विनावर मृदंग बजावत संतन की बादशाह. इथले बादशाह संतही आहेत, बादशाह संत आहेत आणि इथले मालक भगवान पांडुरंग परमात्मा आहेत. नाथ महाराज बोलतात, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. पुढे काय आहे? तेथील मोकाशी उभासे विटेवर. मोकाशी म्हणजे मालक, मालक भगवान पांडुरंग परमात्मा आहेत आणि इथले बादशाह संत महात्मे आहेत. संतन की बादशाही, टाळ विनावर मृदंग बजावत संतन की बादशाही. असं वैभव या पंढरीचं आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करताना तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून जाऊ दो. अभंगाची सुरुवात अशी केली पहा, पांडुरंगाचं वर्णन आम्ही का करावं याचं उत्तरच अगदी पहिल्याच शब्दामध्ये तुकोबारायांनी दिलं. पहिला अभंगामधला पहिला शब्द आहे, आम्ही ज्याचे दास. आम्ही ज्या परमात्म्याचे दास आहोत त्याचं राहणं पंढरपूरमध्ये आहे. अगदी सरळ सार. आम्ही या शब्दामधून सुरुवात केली. आम्ही ज्याचे दास, मी ज्या परमात्म्याचा दास आहे किंवा भक्त आहे असं म्हटलं असतं तर तुकोबारायांच्या पुरता तो देव मर्यादित राहिला असता. पण या संसारामध्ये एकच वस्तू अशी आहे की जी सगळ्यांच्या करता आहे. संसारामधली कोणतीही वस्तू सगळ्यांच्या करता नसते. हे आम्ही आहे ना, व्याकरण दृष्ट्या थोडं अहम या सर्व नामाचं प्रथम पुरुषी अनेक वचनी रूप आहे. मी जसा मी एकटा आणि आम्ही सर्व, तर अनेक वचनी रूप आहे. हे अनेक वचनी रूप तुकोबारायांनी का वापरलं? पहिल्यांदा देवाच्या वर्णन तर देवाचं करायचं आहे,
पण त्या देवाचं स्वरूपही कळालं पाहिजे आणि आपल्या जीवनामधली उपयोगिताही कळाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये व्यवहारामध्ये एखादं घर आहे, त्या घराचा मालक एक असतो. सगळेच्या सगळे माणसं त्या घराचा मालक होऊ शकत नाही. संसारामधला बाप सगळ्याचा होऊ शकत नाही. संसारामधली मुलं सगळ्याची होऊ शकत नाही. आणि नाजूक नातं जर बोलायचं झालं तर नवरा सगळ्यांचा होऊ शकत नाही आणि बायको सगळ्यांची होऊ शकत नाही. याला म्हणतात संसार. याला का तिथे आम्ही हा शब्द प्रयोग करता येणार नाही. देवाच्या संबंधाने आम्ही हा शब्द प्रयोग करण्याचं कारण आहे. परमात्म्याचे संबंध तसे आहेत महाराज. एखाद्या घराचा म्हणा, एखाद्या बापाचा म्हणा, एखाद्या आईचा म्हणा, एखाद्या पत्नीचा म्हणा किंवा एखाद्या पतीचा संबंध व्यक्तीपुरता मर्यादित असतो. देवाचा संबंध तसा नाही, ही तर भानगड आहे. म्हणून परमार्थाला महत्व आहे. विठ्ठल पंढरीमध्ये भगवान पांडुरंग परमात्मा उभे आहेत. गोकुळामध्ये ज्या कृष्णाने अवतार धारण केला तेच हे रूप आहे. कीर्तनामधला महाराज बोलत नाही, तुकोबाराय बोलतात. अवतार गोकुळी हो जनतारावयासी, लावण्य रूपडे तेज पुंजाळ रासी, उगवले कोटी बिंब रवी लोपले शशी, उत्साह सुरवरा मही थोर मानसी. जय देवा पांडुरंगा, जय रुक्मिणी कांता. अवतार कुठे झाला? गोकुळामध्ये. म्हणून कुरुक्षेत्राच्या रणभूमीत ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भगवद्गीता सांगितली तोच भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. प्रमाण पुष्कळ आहेत. हे नामदेवरायांचा दरबार आहे महाराज. इथे काय पंढरी क्षेत्र आहे. सर्वच संतांची प्रमाण आहेत, सर्व. पण देव काय बोलला तेवढं सांगतो, कारण जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्याबद्दल भगवान काय बोलले त्याला महत्व आहे. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः, अहम आदिश्च मध्यंच भूतानाम अंतरेवच. कोण बोलला? कुठे बोलला? भगवद्गीतेमध्ये स्वयं पांडुरंग परमात्मा बोललेले आहेत. अहम आत्मा गुडाकेश. मी देवाचा संबंध सांगतो. संसारामधल्या वस्तूही आपल्या पुढे ठेवल्या आणि परमार्थाचा जो विषय परमात्मा आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या परमात्म्याबद्दलही सांगतो. तो परमात्मा, त्याचा संबंध प्रत्येक जीवाशी कसा आहे. अहम आत्मा गुडाकेश. अर्जुना, अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी. संतांना हे कळालं महाराज, जनतांना हे कळत नाही. जंत म्हणजे विषयी जीव. अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवाहा. भगवानच बोलतात. जंत कोण? की ज्यांचं ज्ञान आवृत्त झालं, ज्याला आत्माही कळत नाही.
ज्याला परमात्माही कळत नाही, ज्याला संसारही कळत नाही आणि देवही कळत नाही, त्याचं ज्ञान आवृत्त आहे. आवृत्तम ज्ञान मेतेन तेन मुह्यंती जंतवहा. मोहग्रस्त झालेला जो जीव आहे त्याला जंतू म्हणतात भगवान, जंत. इथे कोणीही मोहग्रस्त नाही म्हणून सगळे संतच आहेत, कोणी जंत नाहीत असाच मी म्हणतो. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाणी म्हणजे भगवान पांडुरंग परमात्म्याचं वचन मी पहिल्यांदा सांगितलं आम्ही या शब्दाचं निरूपण करण्यासाठी. आम्ही ज्याचे भक्त आहोत तो आमचा परमात्मा विटेवर उभा आहे हे आमचं बोलणं का सार्थ आहे? अरे तो जर आम्हाला आमचा म्हणत नसेल तर आम्ही त्याला आपलं म्हणून काय उपयोग आहे महाराज? पण गंमत अशी आहे, अख्खं आयुष्य जाईल, त्या आयुष्यामध्ये आम्ही त्याला आपलं म्हणू देत वा न म्हणू देत, पण पहिल्यांदा त्यांनी तुम्ही माझे आहेत हे सांगितलंय. वेदांमध्ये सुद्धा प्रमाण आहेत, सगळी काही आहेत. अहम आत्मा गुडाकेश भगवद्गीतेचं झालं प्रकार. ज्ञानोबाऱ्यांचं हरिपाठ आपण रोज बोलतो. सर्वागटी देहादेही एक. सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा आत्मा आहे, देहादेही एक. देह अनेक आहेत, आत्मेही अनेक असावेत असं आपल्याला वाटू शकतं. पण ज्ञानोबराय सांगतात अरे सगळ्यांच्या देहामध्ये भिन्न रूपाने वाटणारा आत्मा तो एक परमात्मा आहे, देहादेही एक. उदाहरणही दिलं महाराज त्याच्याकरता आम्हाला समजावं म्हणून. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अरे सूर्य एक आहे आणि त्या सूर्याची किरण अनंत आहेत, तसा परमात्मा एक आहे. आणि आमचे अनंत जरी आत्मे असले तरी या आत्म्याचाही आत्मा तो परमात्मा आहे. अशी सरळ परिभाषा नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये आहे. संपूर्ण विश्वाचा आत्म्याचा जो आत्मा, संपूर्ण विश्वाचा आत्म्याचा तत्वज्ञानाने भरलेली आणि आम्हाला समजेल एवढी सरळ. संपूर्ण विश्वाचा आत्म्याचा जो आत्मा, विश्वामध्ये जेवढे देह आहेत तेवढे देहात्मे आहेत. नामदेव महाराज अशी व्याख्या करतात. संपूर्ण विश्वाचा आत्म्याचा जो आत्मा तोच हा परमात्मा विटेवरी. विटेवरती तो भगवान आहे. किती जवळचा संबंध हो. या देहामधून जर आत्मा काढूनच टाकला तो देह वारकऱ्याचा राहू देत, नाहीतर भिकाऱ्याचा राहू देत, राजाचा राहू देत, नाहीतर प्रजेचा राहू देत, काय किंमत त्याला? एखाद्या गावामध्ये बाजारपेठ नसेल, मंदिरं नसतील, स्मशानभूमी
कशा करता? देहीचा आत्मा गेला, माऊलींची भाषा पहा. देहीचा आत्मा गेला, तो देह नव्हे चिखलवला. मातीच आहे महाराज. लोक मेलेल्या माणसाला त्याच्या मातीला चाललोय म्हणतात. अरे माती आहे, तुमच्या गावचा माणूस आहे ना. माती आहे माती, कारण त्याला देवानं सोडलं. देवानं आपलं आत्मस्वरूप असणारं काढून घेतलं महाराज. माऊलींनी त्याच्यावर भाष्य केलं. या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. संत याला जाणतात, जंत जाणत नाहीत. असे परमात्म्याचे आपले संबंध आहेत. आणि म्हणून तुकोबारायांनी अभंगाची सुरुवात अशी केली, पंढरी महात्म्य वर्णन करत असताना, की या पंढरीशी आणि पंढरीमध्ये असणाऱ्या भगवान पांडुरंगाशी आमचं असं नातं आहे, आम्ही त्या परमात्म्याचे आहोत असा आम्हाला अनुभव होतो. अनुभव आहे अंगा. आम्ही ज्याचे दास, ज्या परमात्म्याचे. आता दास शब्द आहे, एका शब्दाचं विवरण करायला म्हणजे आमच्यासारख्याला एक कीर्तनच करावं लागतंय. वेळच नाही पुरत त्याशिवाय. बरं का? दास म्हणजे भक्त असा जरी सरळ अर्थ असला तरी भक्तीचे 9 प्रकार पाडलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल नवविधा काय बोलिली जे, नवविधा काय या माझे हाती. भगवंताशी जे नातं जोडलं जातं त्याचं नाव आहे भक्ती. भक्त आणि विभक्त असे 2 शब्द करा. 2 भाऊ विभक्त झाले म्हणजे काय झाले? अलग झाले, वेगळे झाले. विभक्तामधला वि काढून टाका. भक्त म्हणजे जोडला, जो परमात्म्याशी जोडला गेला उपासनेच्या माध्यमातून, एखादा ज्ञानाच्या माध्यमातून जुळेल, एखादा योगाच्या माध्यमातून जुळेल. माध्यम कोणतं असावं? नाना साधनांच्या केल्या खटपटा एक नाही. बरं का? आम्ही नवजोतया वाटा. पण भक्ती म्हटलं तरी सुद्धा भक्ती मार्गामध्ये 9 प्रकार आहेत. नवविधा काय बोलिली जे भक्ती. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध. त्यामध्ये दास्यत्व एक भक्ती आहे. हे 9 प्रकार का म्हणून पाळावं लागलेत? 9 प्रकारचे देव आहेत म्हणून 9 प्रकार भक्तीमध्ये पाडले नाही. तसं नाही आहे महाराज. इथे आमचे महाराज मृदंग वाजवायला बसलेले आहेत. महाराज चाल म्हणतात, जेनो काम तेनो थाय, बीजो करू तो गोता खाय. मला वाजवता येत काय? तोंड वाजवता येतं, हे नाही वाजवता येत. अरे का? मग असंच भक्तीमध्ये सुद्धा सगळ्यांना सारखी भक्ती करायला जर सांगितली जमत नाही महाराज. म्हणून 9 प्रकार पाडले. पण
कुठे चांगल्या माणसानी सरळ आपल्यातला साधा सरळ सोपा माणूस त्याने भक्तीचे 9 प्रकार सांगितले महाराज. कोणी सांगितले भक्तीचे 9 प्रकार? प्रल्हादाने. प्रल्हाद काय मोठ्या विद्वानाच्या घरात जन्माला आला होता. वरच्या जातीमध्ये संतांच्या कुळामध्ये काय एरवी दैत्य कुळ साचो करे राक्षसांच्या घरात जन्माला आला. काय भक्तीचं ज्ञान म्हणतात. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम दास्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णो भक्त्याच्चेन्नवलक्षणाः. भक्तीचे 9 प्रकार सांगितले. तेही आपल्या बापाला सांगितलं ज्याचं आयुष्य राक्षस कृत्य करण्यामध्ये गेलं. हिरण्यकश्यप. बाबा भक्तीचे 9 प्रकार आहेत. एखादा जमत असेल तर बघा करा. हिरण्यकश्यपू म्हटला तुझ्या देवाबरोबर वैर करून मी नातं जोडू शकतो पण भक्ती करून म्हणून 9 प्रकार सांगावे लागले. सगळ्याला सगळं जमत नाही. हिरण्यकश्यपूने वैर करावं, रावणाने वैर करावं, वैरी भक्ती आहे. कंसाने वैरी भक्ती केली. गोपिकांना गोपाळांना तेच करायला सांगितलं तर नाही. गोपिकांनी प्रेमस्वरूपा भक्ती केली. यमात्मा परानंदा परम प्रेमा स्मदय्यता मान भुवम ही भूयासमिति प्रेमात मनिक्षते. प्रेम सुख दे गोपाळांची गोपिकांची ती भक्ती आहे. 9 प्रकार. परीक्षितीसारखा राजा भाग्यवान होता. चांगल्या कुळात जन्माला आला. चांगल्या अधिकारावरती होता. पुरुषार्थवान होता. शूर होता. वीर होता. ज्ञानी होता. हे सगळं खरं. पण अचानक दुर्दैवाने हाताने अपराध घडला महाराज. अल्पशी चूक जीवनाला केवढ्या मोठ्या संकटामध्ये टाकत असते. सावधान. आपल्याला असं वाटतं की बाबा मी तर रोज कीर्तन करतो, मला काय पापाची भीती. कीर्तनाचा आणि पापातून सुटण्याचा काही संबंध नाही आहे बरं का. हे साधना आहेत उद्धाराची. अर्जुनाची तक्रार पहा, परीक्षितची तक्रार पहा. काय केलं? एका महात्म्याचा अपराध घडला. तुकोबारायांनी सिद्धांत दिला. संतासी कोपवी कोणत्याही प्रकारे घडला. संताशी कोपवी कोणत्याही प्रकारे त्याचे नवे भले वहेलो की. तुकोबारायांनी खाली त्याची फलश्रुती दिली. त्याने अपराध तर संतांचा केला पण वैरी देवाचा होतो. देवाचा तो वैरी शत्रू दावेदार. पृथ्वी ही थार नेदितया. पृथ्वी सुद्धा त्याला आपल्या पृष्ठभागावरती ठेवायला
प्रसन्न राहत नाही. तक्रार करते महाराज देवाजवळ जाऊन, देवा पापी जे अभक्त दैत्य जे माजले, धरणीशी झाले ओझे त्यांचे, बुडविला धर्म झाला फार सोसवेला बार मजाता. धरती मातेला सुद्धा हे अपराध सहन होत नाही. अशाही अपराधामध्ये सापडलेला परीक्षित बराच त्या शमीक ऋषीच्या आश्रमात राजा गेला. तहान लागली होती न लागली होती कोण जाणे. मी म्हणतो त्याचं नशीब फुटलं होतं तेव्हा. नंतर पाणी न पिता 7 दिवस जगला ना. संपूर्ण भागवत ऐकलं, पाणी प्यालेला नाही महाराज. अरे का नैष्याति दुष्यः क्षुन्मम त्यक्तोद्दमपि बाधते. 10व्या स्कंदामध्ये आपले सद्गुरुनाथ शुकदेवजी महाराजांना राजा परीक्षितने सांगितलं. कारण परीक्षित महाराजांनी शुकदेवजी महाराजांनी विचारलं होतं राजा परीक्षितला, अरे 4 दिवस झाले, थोडं गुडभर पाणी पिऊन ये, काही फलाहार दुग्धार. नैष्याति दुष्यः क्षुन्मम. गुरुजी मला ती भूक तहान आता बाधा करत नाही. तहान नव्हे महाराज. ज्या वेळेला तुका म्हणे जेव्हा फुटते कपाळ तेव्हा मंगळ योग येतो. वाईट काम करण्याची बुद्धी त्याच वेळेला माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होते की त्याचं नशीब फुटतंय, त्याचं पाप उदयाला येतं. पाप तुका म्हणे जेव्हा फुटते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. एरवी अशी वाईट बुद्धी कधी निर्माण होणार नाही. भगवंताची कृपा झाली, सद्बुद्धी निर्माण होती. आपल्याला चांगली बुद्धी होत असेल समजावं क्षणोक्षणाला, ही भगवंताची कृपा आहे. मला पंढरीला यावं वाटलं, ही कृपा, ही सद्बुद्धी. बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती, आठविता चित्ती काय नव्हे. काय परमात्म्याचे संबंध. आपल्या जीवनामधल्या एक एक शुभ पैलूंशी परमात्म्याचं नातं आहे. चांगलं जेवढं घडत असेल ते परमात्म्याच्या कृपेमुळे घडतं. वाईट काही घडत असेल ज्या ज्या वेळेला मायेचा प्रभाव पडतो आपल्यावरती. म्हणून आमच्या देवाला नुसतं ब्रह्म म्हटलं आहे आणि त्या मायेला महत ब्रह्म म्हटलं आहे. जय महाराज. हे नुसते ब्रह्म आहेत. ही माझी कल्पना नव्हे, मी तर्काने बोलत नाही. ते ब्रह्म विदेवरी, उभे चंद्रभागे तीरी, उभे चंद्रभागे विस्तार मी एवढ्याकरता केला. परीक्षितला दुर्बुद्धी झाली. मायेचा प्रभाव आहे. आणि एक चूक काय केली, महात्म्याचा अपमान केला. कथा सगळी आपल्याला माहिती आहे. एवढ्यात पडलं 7 दिवसात तुला तक्षक नाग दंश करेल. ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला त्यांच्या मुखातून
येणारा आशीर्वादही खरा असतो आणि त्यांच्या मुखामधून येणारा शापही. आली मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवे जन्मे. एखादा शब्द एखाद्याकरता महात्म्याने काढावा, हे त्याचंच प्रतीक आहे ना. कोणीतरी महात्मा असा पुढे झाला आमच्या सुरेश महाराजांच्या सारखा. हे खरं म्हणजे आता सुरेश राहिलेच नाहीत, मी म्हणतो सुरेख महाराज झालेत ते आता. खरे का, ज्यांचे कर्म सुरेख आहेत बस. परीक्षित कडून एवढंच घडलं महाराज. मी नवविध भक्तीचा म्हणजे दास या पदाचं विवेचन करण्याकरता हा पसारा केलाय. बगर पुराण वाढवून काय करायचंय मला. परीक्षितला शाप झाला. भागवत कथा आपण नेहमी ऐकतो. परीक्षितच्या हेही लक्षात आलं, आपला हा राजवाडा आपलं रक्षण करू शकत नाही, ही राजसत्ता आपलं रक्षण करू शकत नाही, हा राजकोशामधला खजिना आपलं रक्षण करू शकत नाही, लग्नाची बायको आपलं रक्षण करू शकत नाही, पोटचा मुलगा आपलं रक्षण करू शकत नाही, सैन्य फौज बाकीचं सगळं सोळा हो सगळं. ओळखलं महाराज, क्षणात ओळखलं. संस्कारी होता, राजभवनाचा त्याग करून दिला. पहा, आम्ही त्याच संसारामध्ये रमतोय. त्याकरता हे अख्खं भागवत ऐकलं म्हणण्यापेक्षा त्या भागवताचं मूल जरी लक्षात आलं, भागवतातला एक पैलू जीवनामध्ये उतरला तर कल्याणच कल्याण आहे. अख्खं भागवत अमृतच आहे, त्याला भागवतामृत म्हटलेलं आहे. ज्ञानामृत, कथामृत, प्रेमामृत हे सगळं अमृत आहे. कीर्तनामृत यातला एक कण जरी जीवनामध्ये उतरला, फार मोठी असणे, फार मोठं काय असावं त्याची आवश्यकता नाही. परीक्षितने सगळं सोडलं, ओळखलं क्षणात. त्याची कारणं आहेत, सगळं चरित्र मला सांगावं लागेल. तो जन्माच्या वेळेला भगवान त्याला पोटात वाचवण्याकरता गेले, एवढा भाग्यवान होता महाराज. काय वाडवडिलांची पुण्याई असेल म्हणा, त्याची पूर्वजन्मामधली पुण्याई असेल म्हणा, असा भाग्यवान जीव. क्षणात लक्षात आलं की या राजवाड्यामध्ये आपलं कल्याण नाही, आपल्या हाताने अपराध घडलाय. शाप देणाऱ्या महात्म्याविषयी राग नाही, क्रोध नाही, आपल्या कर्मावर क्रोध केला. माझ्याकडून वाईट घडलंय. गंगा तीरावरती आला, राजभवन सोडलं. राजे रजवाडे जमले, ऋषीमुनी संत महात्मे जमले. कारण राजाचं दुःख ना, मोठ्या माणसाचं दुःखही मोठं असतंय. एक फार वाईट आहे, मोठ्या माणसाला दुःख झाल्यानंतर त्याला दुःखातून सुटण्याचा उपचार करण्यापेक्षा समाजाशी निस्तरता नाकीव येते. राजा मौन धरून बसला. ज्याला त्याला एकच प्रश्न विचारत होता, अत पृच्छामि संशिद्धीं योगिनां परमं गुरुं पुरुषस्य यत् कार्यं म्रियमाणस्य सर्वदा. माझं मरण जवळ आहे, मला काय करायला पाहिजे ते सांगा. कारण मरायच्या पहिले मोक्ष प्राप्त करणे हे मानवी जीवनाचं इति कर्तव्य आहे. मला ते प्राप्त करायचं आहे, त्यासाठी उपाय सांगा. एकालाही उत्तर नाही देता आलं. ते कोड शुकदेवजी महाराजांनी सोडवलं. कोणतं औषध दिलं शुकदेवजी महाराजांनी? तव कथामृतम तृप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम. भगवंताचं कथामृत जे होतं, मी कशा करता संपुरुष दास्यत्व भक्ती सांगत असताना पहिली श्रवण भक्ती परीक्षितला श्रवण करूनच मुक्त केला, कारण तो त्याचा अधिकारी होता. तसे आता मला 9 भक्तीचे सुद्धा चिंतन सांगणं शक्य नाही. एक भक्ती सांगितली, अशीच 8वी दास्यत्व भक्ती आहे. श्रवण भक्तीसाठी जसा परीक्षित अधिकारी होता,
तसं दास्यत्व भक्तीचा अधिकार तुकोबाराय सांगतात कोण केलाय प्राप्त दास्यत्वे निकट हनुमंते भक्तीचे 9 प्रकार आहेत हे एवढ्या करताच आहेत. सर्वच प्रकारची भक्ती सगळ्यांना करता येणं शक्य नाही. आपली लायकी पाहावी ती भक्ती करा. सगळ्यालाच दानधर्म करता येईल शक्य नाही. पण सगळ्याला भक्ती करता येणार नाही काय. ज्याच्याकडे काहीही नाही असाही मनुष्य भक्ती करू शकतो आणि सर्व काही आहे असाही मनुष्य भक्ती करू शकतो. त्यासाठी हे 9 प्रकार पाडावा लागले. दास्यत्व म्हणजे सेवा भावनेनं जी भक्ती केली जाते ती दास्यत्व भक्ती आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीला सेवा म्हटलेलं आहे. कीर्तन सेवा, भजन सेवा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, नामस्मरण सेवा. प्रत्येक गोष्टीला सेवा असं म्हटलेलं आहे. तेव्हा भगवंताची सेवा करणारे देवा आम्ही तुमचे दास आहोत आणि ही सेवा आम्ही सगळे करू शकतो. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय बोलतात, ज्या परमात्म्याची आम्ही भक्ती करतो आम्ही त्यांचे दास आहोत, म्हणजे सेवा प्रधान भक्ती करणारे आहोत आम्ही. त्याचा पंढरी वास, त्या परमात्म्याने निवास करण्याकरता जागा जर कोणती निवडली असेल तर ती पंढरी आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये ते निवास करतातच, पण आत्मस्वरूपामध्ये परमात्मा स्वरूपामध्ये निवास आहे तो पंढरीमध्ये. ब्रह्मस्वरूपामध्ये निवास आहे तो पंढरीमध्ये आहे. मगाशी प्रमाण होऊन गेलं.
ते हे ब्रह्मविटेवरी उभे चंद्रभागेच्या आमच्या हृदयामध्ये जीवरूपाने निवास आहे त्यांचा. पंढरीचं चिंतन जर पुढे आलं की पंढरीमध्ये भक्तवर्य नामदेव महाराज त्यांच्या चिंतनामधून आपल्याला हे पाहायला मिळते. पंढरीमध्ये 4 प्रकारचा महिमा विशेष रूपाने वर्णन केला. बरवी तीर्थे पुण्यराशी महिमा वर्णित होतो त्याशी, परितीर्थ क्षेत्र देव भक्तासी या चहूसी एक वेळ. तीर्थ क्षेत्र भक्त आणि देव 4 गोष्टी पंढरीमध्ये आहेत महाराज. पंढरीमध्ये तीर्थही आहे, पंढरी क्षेत्रही आहे, पंढरीमध्ये भक्तही आहेत म्हणजे संतही आहेत, आणि पंढरीमध्ये देवही आहे. या अभंगामध्ये विशेष रूपाने देवाचंच वर्णन आहे, पण थोडासा यातला पोषक भाग म्हणून 4ही गोष्टी 1-1, 2-2 वाक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. तीर्थ, पंढरी हे तीर्थही आहे, आणि असं तीर्थ आहे पण संतांची प्रमाणच फक्त पाहिली. तुकोबाराय बोलतात असं तीर्थ आहे या ठिकाणी. पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी. तीर्थ हे चंद्रभागा महापातका. या चंद्रभागा तीर्थाचं जरा स्पष्टीकरण तुकोबारायांनी केलं. या एका तीर्थाचं दर्शन झालं रे झालं की पृथ्वी तलावरच्या सर्वच तीर्थाचं दर्शन केल्याचं नव्हे, त्या तीर्थामध्ये स्नान पूजन विधी जे काय असेल ते सगळं करण्याचं पुण्य या एकाच तीर्थाच्या दर्शनाने मिळतं. अवघीचं तीर्थ शिक्का मारला. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. एकदा चंद्रभागेचं दर्शन केलं, अवघीच तीर्थे घडती. एवढा मोठा महिमा वर्णन केला. ज्यांच्या दरबारामध्ये उभे आहोत त्यांचं काय मत आहे तेही सांगतो आपल्याला. ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ नामदेव महाराज बोलतात. जेथे समारंभ हरिकथेचा ते एक पंढरी विख्यात त्रिभुवनी. नामदेव महाराजांनी शंकाही निर्माण केली, प्रश्नही निर्माण केला आणि त्याचं उत्तरही दिलं. ती एक पंढरी विख्यात त्रिभुवनी सकळा शिरोमणी चंद्रभागा. ही नामदेवरायांचे शब्द. तुकोबाराय म्हणतात अवघीच तीर्थे घडती एक वेळा. तुकोबाराय नामदेव महाराज बोलतात सकळा शिरोमणी चंद्रभागा. अशी शिरोमणी कशाने बनली होई? काय आपापल्या पार्टीचा प्रचार करता का काय? म्हणजे बाकीचे सगळे तीर्थ कमजोर सांगून पंढरीचा महिमा वाढवायचा म्हणजे आपल्या पार्टीचा प्रचार करता काय? असा आरोप येऊ शकतो महाराज. नाही, आमचे संत कधीही तशी भाषा बोलत नाही, पक्षपातीची नाही.
तात्विक चिंतन असतं. हो, हे शब्द नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. संत महात्म्यांच्या एका एका शब्दामधून परब्रह्म परमात्म्याचं दर्शन जीवाला घडतं. हे शब्द आहेत, ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकडिका प्रकटली देवी. संतांची वचनं साधी नव्हे, म्हणून आजही अमर आहे. आम्ही काय बोललो, सकाळी कोणाची भेट झाली असेल, संध्याकाळी कोण लक्षात ठेवत नाही, कारण आमच्या शब्दाला किंमत नाही. सकळा शिरोमणी चंद्रभागा, ती एक पंढरी विख्यात त्रिभुवनी. नामदेव महाराज कशी शब्दरचना कशी आहे ती. अरे या विश्वामध्ये विख्यात आहे ती. ती एक पंढरी विख्यात त्रिभुवनी, सकळा शिरोमणी चंद्रभागा. सकळा शिरोमणी म्हणजे तीर्थांमध्ये शिरोमणी म्हटलं. काय आपल्या पार्टीचा प्रचार तर नव्हे, नाही नाही महाराज, यातलं तात्विक चिंतन सांगतो आपल्याला. माझ्याकडे 10 मिनिटं राहिलेले, पण सांगतो. सगळ्या तीर्थामध्ये अरे का जिमी जग जंगम तीर्थ राजू, प्रयागराजला महातीर्थ म्हणतात. गंगा आहे त्या ठिकाणी. गंगेचा महिमा तर एवढा मोठा आहे, वाचई म्हणता गंगा गंगा सकळ दोष. गंगा काय, श्रीमद भागवताच्या सप्तम स्कंदाच्या 21व्या अध्यायामध्ये जावं लागेल. बलिराजाने वामनाचे पाय धुतले. धातु कमंडजो जलम तदुरुक्रमश्य पादावने जन पवित्रतया नरेंद्र स्वर्धुन्य बृन्नवसिता पततिं निमार्ष्टि लोकत्रयं भगवती विषदेव कीर्ती. ही जगताला पावन करणारी ही गंगा म्हणजे बलिराजाने भगवान परमात्म्याचे पाय धुतले. त्यावेळेला म्हणले पायाचा अंगठा सत्यलोकात गेला. ब्रह्मदेवाने देवाचे पाय धुतले आणि ते धातू म्हणजे हा ब्रह्मदेव धाता. कमंडलु जलम तदुरुक्रमश्य, भगवान परमात्म्याचे चरण प्रक्षालन केलं आणि भगवान परमात्म्याच्या चरणाचं ते तीर्थ आपल्या कमंडलूमध्ये ठेवलं. ती गंगा आहे म्हणजे भगवत चरणापासून निघालेली. ठीक आहे, भगवत चरण से निकसी सुरसरी. भगीरथाने जेव्हा तपश्चर्या केली आणि ही गंगा पृथ्वी तलावर आली, पण येतानाच महादेवाच्या जटेत लपली. काही नाराजी असेल, रुसणं हा माणसाचा स्वभाव आहे. रुक्मिणी माता रुसली नाही काही. रुसणं म्हणजे त्यातल्या त्यात म्हणजे स्त्री प्रकृतीला मोठं शस्त्र आहे महाराज ते. गंगा माता ही रुसल्या, महादेवाच्या जटेत जाऊन लपल्या. भगीरथ महाराज म्हणतात, देवा माझ्या पूर्वजांनी तप केलं, किती पिढ्या गेल्या, माझं आयुष्य गेलं आणि जटेत लपवलं तुम्ही. जागा दिली, महादेवानी जटा आपटली इथेच त्र्यंबकेश्वरला. पण ती गंगा मैया तिच्या मनात नसेल ना यायचं, पुन्हा गुप्त झाली. पुन्हा गेले भगवान विष्णूकडे, देवा तुमच्या चरणामुळे तिला एवढा महिमा प्राप्त झालेला आणि तिच्याकरता मी एवढी तपश्चर्या. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र मारून तिला बाहेर काढलं. गंगे तू पृथ्वी तलावर का जात नाहीस? देवा तिथे पापी लोक राहतात, मला नाही जायचं. भगवान म्हटले पण पुण्यवानही आहेत, महात्मे स्नान करतील तुझ्यात. गंगा म्हटली एवढ्यानं माझं समाधान नाही देवा, माझा मोठेपणा सांगा. काय पाहिजे तुला मोठेपणा? जगातली सगळी तीर्थ जी आहेत ती माझ्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे. तसं होत असेल तर मी पृथ्वी तलावर जाते. म्हणजे एवढा मोठा माझा महिमा, माझी गरिमा पृथ्वी तलावरती असायला पाहिजे की एक गंगेचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान.
आली कॉम्पिटिशनला चंद्रभागेच्या? चंद्रभागेच्या कॉम्पिटिशनला आली की नाही? पण ओव्हरटेक करण्यामध्ये गंगा कशी मागे पडली सांगतो बा आता. भगवान म्हणले तथा सगळे तीर्थ तुझ्यात राहतील, पण सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये सिंह राशीत येईल त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणजे कुंभमेळा आपण म्हणतो, त्यावेळेला सगळे तीर्थ तुझ्यामध्ये येतील. तिला वाटलं समाधान, एवढी योग्यता तर पृथ्वीवर कुणाच्याच ठिकाणी नाही. प्रसन्न झाली, आली पृथ्वी तलावर. पण त्याच्याकरता सूर्य सिंह राशीत प्रवेश करणं याला 12 वर्ष वाट पाहावं लागतं. म्हणून 12 वर्षांनी एकदा कुंभमेळा, 12 वर्षांनी एकदा कुंभमेळा. का? सगळी तीर्थ तिथे येतात, सगळ्या देवता तिथे येतात, 12 वर्षांनी येतात, म्हणून कुंभमेळ्याला एवढं महत्त्व आहे. आज जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी यात्रा जर असेल तर कुंभाची यात्रा आहे. आता पुढे पहा, चंद्रभागेचा महिमा वर्णन करत असताना हे चाललंय कुठं? कैलासमध्ये. शंकर सांगे ऋषी जवळी, नामदेवरायांच्या चरणापाशी जाऊया आपण. नामदेवराय सांगतात, शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्नासी येती पुंडलिका पाशी करती आंघोळी वंदिती चरण. रोज दुपारच्या वेळेला सगळीच तीर्थ चंद्रभागेमध्ये इथे येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात, मग भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करण्याकरता ती येतात. हे एक वैभव आहे महाराज देवाचं. आम्हाला दिसत नाही म्हणून नाही असं नाही आहे. आम्हाला काय दिसतंय व इथे आम्ही बसलो आहे, आमच्या गावात काय चाललंय आम्हाला दिसत नाही. इथे आम्ही बसलोय, आमच्या खोलीत काय चाललंय हे आम्हाला दिसत नाही. एवढे आम्ही देखणे बहादर आहोत. काय पुरुषार्थ आमच्या नजरेचा, काय दिसणार आहे महाराज आम्हाला. आणि त्यातही या देवता जे असतात, या सूक्ष्म देह धारण करणारे त्यांचे जे शरीर आहेत ते तेजस शरीर असतात. आपले भौतिक शरीर पार्थिव शरीर आहेत, 5ही भूतं आपल्यामध्ये आहेत. 5ही भूतं आहेत म्हणून तर कधी कधी आपण कोणत्या भूतासारखं करणार काही सांगता येत नाही. कधी अग्निदेवतेसारखे, कधी वायुदेवतेसारखे, कुठल्या देवासारखे करणार कधी काही सांगता येत नाही, कारण 5ही भूतं आपल्यामध्ये आहे. ही माझी कल्पना नाही, तुकोबारायांचे अभंगमुळे सुंदर आहेत. पंचभूताचा गोंधळ केला एके साई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. 5 भूतं घेऊन आम्ही सुखानं राहण्याचा प्रयत्न करतो. या भूतांवरती ज्यांचा कमांड आहे त्यांचे चरण धरून जर आपण आयुष्यामध्ये राहिलो तरच सुखी राहू शकतो. सगळीच्या सगळी तीर्थ दुपारच्या वेळेला चंद्रभागेत येतात आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, अवघीच तीर्थे घडती एक वेळा. पंढरी क्षेत्राचा महिमा नामदेवरायांनी वर्णन केला. जेव्हा चराचर नव्हतं तेव्हाही पंढरपूर होतं. दुसरा, असे सुदर्शनावरी म्हणवणी अविनाश पंढरी. भगवान परमात्म्याने ही पंढरी सुदर्शन चक्रावरती धारण केलेली आहे. तिसरा महिमा भक्तांचा. इथला बादशाह भक्त कोण आहे? भला भला पुंडलिका पुंडलिकासारखा भक्त आहे. वेळ संपली आहे.
एक वाक्यात बोलतो पुंडलिकाबद्दल, अख्खा आयुष्यभर भक्ती केली म्हणून भगवान आलेत. पण भगवान जेव्हा म्हणतात माग बापा आता काहीतरी माग माझ्याकडून, त्यावेळेला पुंडलिकाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, केवळ जगत कल्याणाकरता मागितलं. नच जावे देवा माझे गावी उनी. देवा आलात ना, आता माझ्या गावून जाऊ नका. अरे राहून काय करू, तुझ्या घरची कामं करायची आहेत. नाही देवा, माझं काम नाही करायचं. नच जावे देवा माझे गावी उनी, मागतो प्रार्थनी तुम्हाला गी. पंढरीसी राई रखुमाई समवेत, तेने मनोरथ पूर्ण होती. हे संतांचं अंतकरण आहे महाराज. देवाचा बिघडलेला संसार सुद्धा त्यांनी ठीक केला. काय बोलतो, देवाच्या संसारामध्ये बायको महाराष्ट्रात आणि नवरा गुजरातमध्ये, याला काय संसार म्हणता काय? चिंधड्या उडाल्या असतील. ते महाराज भगवान तिथे द्वारकेच्या राजभवनात असतील, परंतु माता जगदंबा आणि इतर साक्षात महालक्ष्मी होती ना. पण इथे दिंडीर वनात आजही काय आहे तिथे, मग काय सुखात राहिली असेल. पण पुंडलिक म्हणतोय देवा, पंढरी शिराई रखुमाई समवेत, तिथल्यासारखं इथे करायचं नाही, नो चान्स. आता तशी तुम्हाला परवानगी नाही. मग पंढरीशी राई रखुमाई समवेत, रुक्मिणी मातेच्या समवेत तुम्ही इथे राहा, तेने मनोरथ पूर्ण होती. मग देवा माझ्या मनाला समाधान होईल. आणि देवाने ऐकलं हे दुसरं विशेष आहे. नामदेवराय त्याचं समर्थन करतात. आरती जी आपण बोलतो ना, आता थोड्या वेळी होईल. युगे 28 बेटेवारी उभा, वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणीबाई. वामांगी रखुमाई म्हणजे काय आहे? वाम अंगावरती, मोठ्या महात्म्यांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, पुराणामध्येही वर्णन आहे. देवाने हात कमरेवरती ठेवलेले आहेत, त्यामध्ये हा डावा हात थोडा मोठा आहे. आपल्याला शर्ट शिवायचा असेल तर शिप्पी टेलर दोन्ही हाताचं माप घेत नाही, कारण त्याला भरोसा आहे की दोन्ही हात सारखे असतात. देवाचा एक हात मोठा का झाला? रुक्मिणी मातेला इथे जागा दिली आणि त्याकरता म्हणून असा हात देवाला थोडा मोठा करावा लागला. देवी भागवतामध्येही हेच चिंतन आलं. सदा वक्षस्थले स्थाने भविता नात्र संशयः, क्रीडार्थंते मया दत्ता शक्ती सर्वार्थदा शिवा. ज्या शक्तीच्या योगाने, ज्या माया शक्तीच्या योगाने भगवान परमात्मा जगत क्रीडा करतात, तीच आदिशक्ती परांबा भगवती जगदंबा रुक्मिणी माता. सदा वक्षस्थले स्थाने भविता नात्र संशयाः, संशय ठेवू नका. भगवान परमात्म्याने आपल्या वामभागावर, आम्ही नुसते शब्द उच्चारतो, आमची पत्नी म्हणजे वामांगी आहे, पण पांडुरंगासारखं तिला आपल्या अंगावरती धारण आम्हालाही जमणार नाही. त्याने ते करून दाखवले. लोक म्हणतात भारतीय संस्कृती स्त्रियांवर अन्याय करणारे आहे. मला तर असं काही दिसत नाही. आमच्या देवाने अन्याय केला नाही तर आमच्यावर आरोप का असतो? हे सगळं कोणी घडवलं? इथल्या भक्तांनी घडवलं आहे. आणि असं राहून भगवान म्हटले, ज्ञान विज्ञान हीनानां मूढानां पापीनामपि दर्शनात् ते भवेन्मोक्ष प्रार्थयामि पुन्हा पुन्हा. देवा, तुमच्या दर्शनाला जसे कोणी येतील, कुणाला पापी म्हणायचं नाही, कुणाला अज्ञानी म्हणायचं नाही, कुणाला मूर्ख म्हणायचं नाही. मूढ पापी नाही.
पंढरीमध्ये असणारे संत, त्यांचं हृदय कसं आहे पहा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे. पुंडलिकांनी स्वतः करता काही मागितलं नाही. देवा दर्शनाला येणाऱ्यांचं आपण कल्याण करा. आणि देवाचं वर्णन काय करावं, तर वेळ संपली. तो हा देवाचाही देव, काय कळीकाळाचा देव. तो देवाचा देव हे सांगण्याकरता मला आलतू फालतू देवांचं सगळ्यांचं वर्णन करावं लागणार. अरे का सगळं धर्माचा वाटोळं करून ठेवलेलं लोकांनी या अंधश्रद्धेच्या माध्यमातून कोणत्या देवाच्या मागे लोक जातील. पण तो हा देवाचाही देव, 33 कोटी धरा, त्या सगळ्यांचा देव आहे. काय कळीकाळाचा भेव. कोणी म्हटलं असेल महाराजांना, तुकोबाऱ्यांना, महाराज तुम्ही एवढ्या देवाचं पांडुरंगाचं वर्णन करता, पण हे तुम्हाला वाटलं म्हणून करता काय काय आणखीन काही आधार. महाराज म्हणतात वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. हा वेदानुबोधित परमात्मा आहे. वेदानं ज्याचं वर्णन केलंय, पंढरीचं वर्णन सुद्धा वेदात आहे महाराज. मी तुम्हाला ऋचामधून दाखवतो वेदाची. ब्रह्मपुरे दहरम पुंडलिकम वेश्माहा, ही वेदाची ऋचा आहे. पंढरपूरचं नाव ब्रह्मपूर असं आहे वेदामध्ये. ब्रह्मपुरे दहरम, दहरम म्हणजे सूक्ष्म छोटंसं एक घर आहे म्हटलं. कोणाचं? पुंडरिकम वेश्मा, वेश्म म्हणजे घर. हे सगळं वेदाने प्रतिपादन केलं. या बोलण्यामध्ये काय मतलब आहे, ज्या दिवशी सृष्टी निर्माण झाली त्याच वेळेला वेदही निर्माण झालेले आहेत. म्हणजे सृष्टीच्या आरंभाचं हे ज्ञान आहे. आता कोणीतरी काढलेला संप्रदाय नव्हे. हा संप्रदाय अनादी आहे महाराज. यातलं ज्ञान अनादी आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखामृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुरहो रसिका भुवि भावुकाः. निगम कल्पतरो, वेदातून जी आलं ओम नमो जी आद्या, पहिलीच ओवी. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा आमचा देव, आमची पंढरी, हे सर्व वेदानुबोधित आहे. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. वेद काय श्रुती काय बोलायला आता माझ्याकडे वेळ नाही. आमचे गुरुमाऊली पुढे बसलेले आहेत. हो, काल थोडासा झाला बोललं, पण ते मालक आहेत. आमच्या पंढरपूरचं असं आहे पहा, मालकांच्याकडून 10-5 मिनटं मागे पुढे हो, पण म्हणून आमच्यासारख्याला तो अधिकार आहे असं नाही आहे. आम्ही वेळेमध्ये ही सेवा सोडायला पाहिजे. तेव्हा वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज. काय चिंतन आहे तुकोबाऱ्यांचं. हा भगवान पांडुरंग परमात्मा कोण आहे. तुका म्हणे निज रूपडे. निज रूपडे म्हणजे आमचं आत्मस्वरूप तो परमात्मा आहे. तुका म्हणे निज रूपडे हे तत्वबीज. तत्वबीज तत्वाचं बीज आहे. तत्व म्हणजे एक तर महत्त्व म्हटलं तर माया म्हणा, त्यापासून निर्माण झालेले पंचमहाभूत पंचतत्व आहेत, त्यांना पंचतत्व म्हणा. तेही भगवान परमात्म्यापासूनच निर्माण झालेले आहेत. श्रीमद भागवताच्या 2य स्कंदामध्ये अत्यंत सृष्टी विस्ताराचं सुंदर चिंतन आलेलं आहे. एक एक तत्व परमात्म्याने कसं निर्माण केलं आहे त्याचं निरूपण आलं आहे. एक श्लोक बोलतो त्यातला फक्त. द्रव्यम कर्मच कालश्च स्वभाव जीव एवच वासुदेवात अपरो ब्रह्म नचान्यर्थोस्ति तत्वतः. ब्रह्मदेव नारदाला म्हटले, ही जी पंचमहाभूत आहेत ही मी बनवली नव्हे, मीच बनलो आहे म्हटले. म्हणजे या संसारामध्ये जी पंचमहाभूत किंवा संसार दिसतो हेही त्या परमात्म्याचं रूप आहे. म्हणूनच नर नारी बाळे अवघा नारायण करी ऐसे माझे मन करी. उगाच काल्पनिक करू नको, आहे ते करून दे, ही प्रार्थना संतांची आहे. तो हा देवाचाही देव, काय कडी काळाचा भेव. सेवा पूर्ण झाली माझी. हरिभक्ती परायण आमचे सुरेश महाराज, त्यांच्या नियोजनामुळे ही सेवा मला घडली. आपणाला सगळ्याला या पंढरीमध्ये हा श्रवणाचा आनंद मिळाला.